फोटो घेतो एक जमा करताना। हा तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही शंकर युवनाते यांच्या शेतात आलेलो आहे आणि त्यांच्या घरवाल्या बाई आज हे चारोळी गोळा करत आहे। बघा, पिकलेले चारा आहेत, छान पिकलेले आहेत आणि त्या गोळा करून राहिल्या। आणि त्यांचं म्हणणं आहे की याच्यातून जे बी निघतं, ज्याला आपण चारोळी म्हणतो, ती 400 रुपये पायली आहे यावर्षी। भाव खूप आहे कारण यावर्षी चारोळ्या खूप कमी आल्या। बघा, तुम्हाला झाडावरती कमी चारोळ्या आलेल्या दिसतात। आणि यांचं म्हणणं आहे की यावर्षी मोहसुद्धा कमी आलेत। ही मोहाची झाडं आहे, या सीझनला मोह पडतात पण यावेळेस कोवळी पानं आलेली आहेत बघा, आणि त्यामुळे मोहाचं उत्पादनसुद्धा यावर्षी कमी आहे। तर असा हा आदिवासी लोकांचा रानमेवा यावर्षी पर्यावरण बदलामुळे, वातावरण बदलामुळे कमी उत्पन्न देत आहे। पण जरी कमी असलं तरी त्याचा भाव खूप जास्त आहे। आणि चारोळी गोळा करणं हे अगदी मेहनतीचं काम आहे। खाली पडल्यानंतर माती गोट्यामधून एक एक वेचावं लागतं, त्यानंतर त्याला पाण्यात मुरू घालून वरचं साल्ट काढून नंतर त्याला ठेचावं लागते आणि नंतर कुठे ती चारोळी बाहेर निघते आणि मग ती पायलीने विकल्या जाते। तर या बाई आहेत, त्या चारोळी गोळा करत आहे। हा मध्य प्रदेशचा भाग आहे। उमरी या गावाच्या परिसरात आहोत आज आम्ही, आणि इथे आम्ही हे पिवळ्या पळसाचं झाड आहे, त्याच्या शेंगा गोळा करायला आलो होतो। आता त्याच्या पूर्ण शेंगा गळून खाली पडल्या होत्या, त्या वेचल्या आणि आता त्याला नवी पालवी येत आहे। तर असा हा जंगली भाग आहे, भरपूर इथे चारोळीचे झाडं आहे आणि मोहाचे सुद्धा झाडं आहे। पण यावर्षी उत्पादन